मुस्लिम समाजाचे पवित्र स्थान मक्का मदिना येथे अख्ख्या देशभरातून दरवर्षी लाखोंच्या संख्येने नागरिक हज करण्यासाठी जातात। त्याचप्रमाणे यावर्षी ही 2025च्या हज करण्यासाठी भारतातून देखील हजारो नशीबवान लोकांचा हज करण्यासाठी नंबर लागलाय। हज या पवित्र कार्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील तालुका पुसद येथून देखील पुरुष आणि महिला असे एकूण 47 नशीबवान यावर्षी मक्का मदिना येथे हज करण्यासाठी जात आहेत। या सर्व हज यात्री यांचा सत्कार करण्यासाठी मेमन समाजाने पुढाकार घेऊन नुकतीच वर्ल्ड मेमन दिनाच्या औचित्य साधून ॲडव्होकेट सलीम मेमन यांच्या संकल्पनेतून तथा मार्गदर्शनाखाली पुसद शहरातील नूर कॉलनी अमराई येथील रफिकभाई शेखा यांच्या RS फंक्शन हॉल येथे मेमन जमात पुसदतर्फे सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी मंचावर पुसद शहरातील प्रसिद्ध धर्मगुरू मौलाना मंसूर आलम शेख, मौलाना मरगूब आलम साहेब, मुफ्ती शकीर साहेब, हाफिज इम्रान साहेब, मौलाना हसन रजा साहेब, हाफिज शाहनवाज साहेब, हाफिज शफीक साहेब उपस्थित होते। कार्यक्रमात उपस्थित या हज यात्री यांना पुसद मेमन जमात तर्फे अडीअडचणींच्या वेळेस लागणारे काही महत्त्वाची औषध बॉक्स देण्यात आली। तर या हज यात्रेकरूंना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। तसेच या सर्वांचा हजचा प्रवास सुखरूप होऊन हजचे सर्व विधी पूर्ण व्हावेत म्हणून उपस्थित धर्मगुरू यांच्या वतीने प्रार्थना करण्यात आली। सदर कार्यक्रमात रफिकभाई शेखा, ॲडव्होकेट सलीम मेमन, प्रोफेसर सलीम आमदणी सर, अशरफभाई बुरा, रऊफभाई जकारिया, अनीसभाई लतीफभाई घाजी, रफिक सर तसेच असंख्य मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमात उपस्थित सर्व पाहुणे आणि मान्यवरांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती। तसेच मेमन जमात पुसदतर्फे उपस्थित सर्व हज यात्री, मार्गदर्शक आणि मान्यवरांचे विशेष आभार मानले। NTV न्यूज मराठी, यवतमाळ।